आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। रवींद्र चव्हाण हे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आहेत। तर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घोषणा केली आहे रवींद्र चव्हाण यांची तात्काळ नियुक्तीचे आदेश सुद्धा दिल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। जे बावनकुळे सध्याचे अध्यक्ष आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते आता मंत्री झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या ऐवजी अध्यक्ष कोण होणार असा सवाल उपस्थित होत होता। तर दुसरीकडे जे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे.पी. नड्डा हेही केंद्रामध्ये मंत्री झाले आहेत, त्यामुळे एकूणच अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा कोण होणार याविषयी उत्सुकता असतानाच आता रवींद्र चव्हाण जे एक मोठे नेते आहेत महाराष्ट्रातले आणि त्यांची भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं दिसतंय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घोषणा केली आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल। महाराष्ट्रातील एक मोठे नेते भाजपचे रवींद्र चव्हाण यांचं कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे। निश्चितच सार्वजनिक बांधकाम मंत्री पदावरून गच्छंती झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्याकडे कोणती जबाबदारी देण्यात येणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता आणि पहिल्याच दिवशी ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, लोकशाहीने सर्वप्रथम ही बातमी दिलेली होती की आगामी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे ती रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपवण्यात येईल। तुर्तास आपण थोड्या वेळापूर्वीच चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं, सुरुवातीला बूथ प्रमुख, त्यानंतर तालुका प्रमुख आणि त्यानंतर जिल्हाध्यक्षांची निवड केली जाईल भाजपमध्ये आणि एकंदरीत मार्च पर्यंत नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा आहे ती भाजपकडून केली जाईल। ही निवड प्रक्रिया होण्यास अद्याप 2 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे आणि म्हणूनच आतापासूनच पक्षाची संपूर्ण धुरा आहे ती रवींद्र चव्हाण यांच्या हाती देण्यासाठी आता एक नवं पद भाजपने निर्माण केलेलं आहे। राज्यामध्ये नवीन कार्यकारी अध्यक्ष या पदाची जी धुरा आहे ती रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे आगामी प्रदेशाध्यक्ष हे रवींद्र चव्हाणच असतील यावर जवळपास आता शिक्कामोर्तब झालेला आहे। कार्यकारी अध्यक्ष पदाकडे सर्वस्वी अध्यक्षाची सर्व जी अधिकार आहेत ते सोपवण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकीकडे महसूल मंत्री आणि अध्यक्ष अशा दोन्ही जबाबदारी बावनकुळे पार पडत असली तरी संघटनेची पूर्ण कमान आहे ती आता आपल्याला रवींद्र चव्हाण यांच्या हाती पाहायला मिळणार आहे। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।